अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज गुरुवार आहे, आज गुरुपुष्यामृत योग आहे. तर अशा या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत आणि गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व काय याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. किंवा त्याआधीही आपण जे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या चॅनलवरती मी सांगितलेलीच आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो कुठे लावायचा, कशा प्रकारे लावायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे. असा एक दिवा तुम्ही गुरुपुष्यामृतच्या दिवशी तुमच्या घरामध्ये लावल्याने तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. माता लक्ष्मी या उपायामुळे प्रसन्न होते, तिला भरभरून आशीर्वाद आपल्याला तिचा मिळत असतो. तर त्यामुळे तुम्हाला आज न चुकता हा उपाय करायचा आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरुवारच्या दिवशी जेव्हा पुष्य नक्षत्र येते तर या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो साजरा करत असतो. हा अतिशय शुभ योग असतो. याला अमृत योग असं म्हणतात, कारण हा योग दुर्मिळ योग आहे. खूप कमी वेळेस गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होतो. त्यामुळे हा एक अमृत योग म्हणून मानला जातो. गुरुपुष्यामृतचा अर्थ काय आहे तर पोषण करणारा, शक्ती देणारा किंवा ऊर्जा देणारा. तर असा हा अतिशय शुभयोग आजच्या दिवशी आलेला आहे. तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जर तुम्ही या दिवशी केली तर तुम्हाला याचा खूप फायदा होत असतो. या गोष्टीमध्ये तुम्हाला कधीच अडचणी येत नाही. तर त्यामुळे तुम्ही काही शंका मनात कुठली न ठेवता या दिवशी कुठल्या पण शुभ कामाची सुरुवात करू शकता. तुम्ही घर खरेदी करू शकता, गृहप्रवेश, त्यानंतर तुम्हाला कुठली छोटी मोठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ती देखील करू शकता. तर या दिवशी तुम्ही बिंदास म्हणजेच मनात कोणती शंका न ठेवता ही सगळी कामं करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा देखील सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा भरभरून सेवा करायची या दिवशी. तर केलेली जी सेवा आहे ती कुठली पण आपल्याला छोटी मोठी सेवा जी आहे ती खूप काही देऊन जाते. आपल्या घरावर दुःख येऊ नये, संकट येऊ नये, वाईट गोष्टींपासून आपल्या घराचा बचाव व्हावा, नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी, म्हणजेच अशा अशुभ गोष्टींपासून वाचण्यासाठी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगच्या दिवशी लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे. आता बघा, आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये माता लक्ष्मी स्थिर होऊन तिच्यामध्ये वाढ व्हावी यासाठी या दिवशी खूप लोक जे आहेत ना ते काही ना काही उपाय करतच असतात. आपलं नशीब चमकवण्यासाठी या दिवशी आपल्याला काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. गुरुपुष्यामृत योग हा जो योग आहे तर या दिवशी आपण काही सेवा केल्या ना तर आपलं नशीब जे आहे ते बदलायला बिलकुल वेळ लागत नाही. खूप आपलं नशीब जे आहे तर या दिवशी या उपाय केल्यामुळे चमकत असतं. त्यामुळे नक्की न विसरता तुम्ही या दिवशी काही छोटे मोठे उपाय करा की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. आता बघा, गुरुपुष्यामृतच्या दिवशी मी तुम्हाला याआधी सांगितलं आहे की आपल्याला काय काय करायचं आहे. सकाळी उठल्यापासून तुम्ही घर वगैरे व्यवस्थित स्वच्छ करा. त्यानंतर दारासमोर एक छोटीशी रांगोळी काढायची. मुख्य दरवाजावर तुम्हाला हळदी कुंकवाचं तसेच किंवा अष्टगंधाने स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही दाराला तोरणसुद्धा लावू शकता. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला प्रसन्न करतात. तर माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. या सर्व गोष्टी केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये पसरवण्यास मदत होते. विशेषतः माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहते, आपल्या घरावरती राहते. त्यानंतर बघा, श्रीयंत्र जे आहे त्याची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची. त्यानंतर तुम्ही कमलगट्ट्याचे माळ जो आहे तो जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तुम्ही जप करू शकता. त्या माळेनी विष्णू गायत्री मंत्राचा जप करू शकता. त्याचसोबत ओम श्रीम ह्रीम श्रीम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा तुम्हाला कमीत कमी 108 वेळा जप करायचा. तर कुठला जप मी तुम्हाला बघा आत्ता पण पुन्हा एकदा सांगते. श्रीम श्रीम दारिद्र्य विनाशिनी धनधान्य समृद्धी देही देही नमः.
त्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्यता गरिबी नष्ट होण्यासाठी मदत होते. अतिशय शुभ असा हा मंत्र आहे. शुभ दिवशी तुम्हाला म्हणायचा आहे. आता हे बघा, या दिवशी हा मंत्र वगैरे जप केल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न केल्याने धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते आपल्यासाठी खुले होतात. तर त्यामुळे तुम्हाला हे जे सांगितलेले छोटे छोटे उपाय आहेत तर त्यामध्ये जमतील तेवढे उपाय करायचे. माता लक्ष्मीला तुम्हाला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. खीर नसेल तर तुम्हाला पांढऱ्या रंगाची कोणती मिठाई असेल, पेढे असतील तर ती माता लक्ष्मीला भोग म्हणून अर्पण करायची. त्यासोबत तुम्हाला माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल अर्पण करायचे. कमळाचं फूल मिळालं तर अतिउत्तम, नाही मिळालं तर लाल गुलाबाचं फूल जे आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं. तर त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं फूल अर्पण करू शकता. गुलाबाचं फूल तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. श्रीयंत्राची तुम्ही या दिवशी स्थापना करू शकता. तुम्हाला जर श्रीयंत्र नसेल तुमच्या देवघरात तर आदल्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र स्थापन करू शकता या. आणि दक्षिणावर्ती शंख तुमच्या घरामध्ये असलाच पाहिजे. दक्षिणावर्ती शंखाची सुद्धा तुम्ही या दिवशी स्थापना करू शकता. त्यामुळे तुमचं वैवाहिक जीवन जे आहे ते सुखमय बनतं. पती पत्नीमध्ये भांडणं वगैरे आहेत, गैरसमज आहेत तर ते होत नाही. त्यासोबत या दिवशी तुम्हाला गरजूंना, गरिबांना दान करायचं आहे. तुम्ही काही खायला वस्तू असतील, तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे वाटेल ते दान करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर गाय दिसली तर गाईला तुम्हाला चारा किंवा पोळी काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा गुळ चपाती तुम्ही दिला किंवा नुसतं गुळ आणि डाळ जरी दिली तरी चालेल. गाईची सेवा ही चांगल्या शुभ दिवशी झालीच पाहिजे. तर तुम्ही गाई जर दिसली तुम्हाला तर न चुकता गाईला काहीतरी तुम्ही खाऊ घाला. आणि त्याचसोबत आजचा महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. अतिशय महत्त्वाचा हा उपाय. माता लक्ष्मीसाठी पूजा मांडणी या दिवशी सकाळी कशी करायची याबद्दल देखील तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर बघा, एका पाटावर तुम्हाला लाल वस्त्र तिथे टाकून घ्यायचं. अक्षदाने अष्टदल कमल काढायचं. त्यावर तुम्हाला माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा. श्रीयंत्र वगैरे, पिवळ्या कवड्या, या सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय गोष्टी या पूजेमध्ये तुम्हाला ठेवायच्या. त्यानंतर तुम्हाला सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो शक्यतो संध्याकाळी 6 नंतर दिवा लावायचा आहे. सकाळी तुम्हाला लावायचा आहे. तर तुम्हाला जर सकाळी नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी लावू शकता. पण 6 नंतर न विसरता तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावायचा, ठीक आहे. आणि तूप टाकल्यानंतर एक अगरबत्तीसुद्धा लावायची. दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायची. लवंग हे माता लक्ष्मीला खूप आकर्षित करते आणि लवंगाचा वास जो आहे तो त्यांना खूप आवडतो. असे तुम्हाला 2 दिवे तयार करायचे. तुम्ही पणती घेतली तरी हरकत नाही. 2 तुम्हाला दिवे तयार करायचे. त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप टाकायचं. त्यानंतर तुम्हाला एक त्यामध्ये लवंग टाकायची. एक दिवा तुम्हाला जिथे तुम्ही पूजा मांडणी केली आहे या ठिकाणी, आणि दुसरा तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, आपण दिवाळीला दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पणती लावतो त्याचप्रमाणे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लवंग टाकलेली आहे तसा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते. आणि हा जो दिवा आहे तो थोडाफार तूप टाकू नका, जरा जास्त तूप टाका. त्यामध्ये बघा, रात्री 12पर्यंत तो दिवा तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. संध्याकाळी माता लक्ष्मी ही घराकडे येण्याचा टायमिंग असतो बघा. तर संध्याकाळची वेळ ही खूप पवित्र मानली जाते. यावेळेस तुम्ही झोपू वगैरे नका. आपण जे म्हणतो म्हणजे संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला हा लवंग टाकलेला तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण जेणेकरून त्या लवंगामुळे त्या ज्वलनामधून लवंगाचा वास पसरतो आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. दिवा लावल्यानंतर या दिवशी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, तसेच लक्ष्मी मातेचा बीज मंत्र याचा जप करायचा आहे. 21 वेळा करा, 108 वेळा करा, 11 वेळा करा. अगदी मनोभावे तुम्ही 1 वेळा जरी केला तरी सुद्धा चालेल. पण कोणतीही सेवा ही मनापासून करा. वेळेत जसं जमेल तुम्हाला तसं करा. फक्त हे जे सांगितलेले उपाय आहेत ते मनापासून करा. मी पुन्हा एकदा सांगते, श्रद्धेने करा. मनात कुठली शंका न ठेवता तुम्हाला हे उपाय करायचे आहे, जेणेकरून मग आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतं. तर सांगितलेले काही गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा आणि सांगितलेले उपाय करा. सांगितलेल्या गोष्टी अगदी मनापासून करा, कारण हा दिवस हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो वाया जाऊ देऊ नका. जमतील तेवढे उपाय करा. या दिवशी छोटी का होईना सेवा करा. माता लक्ष्मीला प्रसन्न करा आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या
आपल्या आयुष्यामध्ये कसलीच कमी आपल्याला पडत नाही. या गोष्टी न चुकता तर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशा एकाच नवीन व्हिडिओसोबत. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते. उद्या अशाच व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.